आणि मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं हे वाढण्याचं शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की EVM मशीन हे सिंपल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्यांची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी C-17 जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे। आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्रीयुत उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकडवाडी या ठिकाणी जनतेने, त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे की असं होणार नाही जे मतदान झालंय ते निवडून आलेले उत्तम जानकर साहेब यांच्या मतदारसंघात मरकडवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू। मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि आपल्या चॅनेलसमोर, मीडियासमोर त्याची मतमोजणी देखील होईल। त्यांचा गावातल्या लोकांचा असा दावा आहे की एवढी मतं विरोधात जाऊ शकत नाही। त्याचबरोबर आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे श्रीयुत राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं। त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप, 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती। त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही, त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे। ते 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं। असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात, बॅलेट पेपरवर व्हाव्यात हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो, पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात कालच श्रीयुत बाबा आढाव साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्र